चिपळूण शहरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळते आणि चिपळूण शहरातील ज्या मुख्य मार्केटमध्ये खरं तर काल पाणी शिरलं होतं तिथून पाणी ओसरलं आहे आणि जे व्यापारी आहेत ज्यांची दुकानं या मुख्य मच्छी मार्केटमध्ये आहेत तिथल्या व्यापाऱ्यांनी आता दुकानांची साफसफाई जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। खरं तर वाशिष्ठी नदीतलं पाणी मोठ्या प्रमाणात चिपळूण शहरातील या मुख्य मार्केटमध्ये जे आहे ते काल घुसलं होतं, मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, पण आता पावसाची जोर जो आहे कमी झालेला आहे आणि जे पाणी मुख्य मार्केटमध्ये साचलं होतं ते देखील ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि जे व्यापारी आहेत त्यांनी देखील आता त्यांच्या दुकानांची ज्या दुकानांच्या पाट्या आहेत पावसामुळे ज्याला खरं तर फटका बसला त्याची साफसफाई जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। हे सगळे व्यापारी आज सकाळपासून जेव्हा पाणी ओसरलं किंवा पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळाला तेव्हापासून हे सगळे व्यापारी आता जी दुकानं आहेत ते त्यांची साफसफाई करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही व्यापारी देखील आहेत। मला सांगत आता काय झालं, तुम्ही आता दुकान वगैरे सगळं साफ करताय, ऑफिस साफ करताय? चिपळूण शहरामध्ये जो 2021ला पूल आला होता त्यानंतर आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम सुरू होतं। बऱ्यापैकी गाळ काढलेलं आहे, परंतु जेवढं अपेक्षित होतं तेवढं काम झालेलं नाही आहे। म्हणून मी पण एक चिपळूणचं शिवसेना उभाटा गटाचा उपशहर प्रमुख आहे। काम बऱ्यापैकी झालेलं आहे पण समाधानकारक नाही आहे। दुकानात पाणी घुसते आणि तुम्ही साफसफाई सुरू केलेली आहे दुकानांमध्ये। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, दुकान नाही, ॲक्च्युली मध्ये कंस्ट्रक्शनचं ऑफिस आहे, SR कंस्ट्रक्शन म्हणून। हां, पाणी होतं 7-8 फूट पाणी होतं आतमध्ये, 6 फूट पाणी होतं आतमध्ये। हां, ऑफिसमध्ये पाणी होतं, तर हे सगळं नुकसानच आहे। पण मोठ्या प्रमाणात गाळ काढावं आणि वाशिष्ठी ही आमची जीवनात म्हणजे बाकी 12 महिने आम्हाला ही मुख्य नदी आहे। 4 फूट पाणी होतं हे सांगतायत। हे ऑफिस आहे त्यांचं, इथं मोबाईल शॉपीचं देखील दुकान आहे। आता हे सगळे साफसफाई करताना पाहायला मिळतात, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया। 6 फूट दादा काल पाणी शिरलं होतं दुकानात, आता साफसफाई करताय? 2 फूट पाणी होतं, त्या चिखल होतं ना आतमध्ये, त्याची साफसफाई झाली। हो बरोबर। हो, काल दिवसभर पाणी होतं, सकाळी ओसरलंय 5 वाजता। काय नाही नुकसान, काय नाही, आधीच आम्ही उचलून ठेवलेलं होतं ना त्याच्या। हो, पाणी चिखल होतं ना भरपूर, म्हणजे नदीचं पाणी पूर नदीतला गाळ पूर्ण न काढल्यामुळे चिखल भरपूर आलेलं असं। तर नुकसान झालेलं नाही असं व्यापारी सांगतायत, पण 2 ते 3 फुटापर्यंत या सगळ्या परिसरात पाणी होतं आणि तेच पाणी तो चिखल जो आहे तो व्यापाऱ्यांकडून आता साफ केला जातोय। पाणी मारत हा सगळी घाण जी आहे ती काल साचलेली ती काढली जाते। खरं तर गेल्या 3 दिवसापासून चिपळूण शहरामध्ये पाऊस होता आणि आता पावसाची संततधार जशी कमी झाली आहे तशीच मार्केटमध्ये जे पाणी घुसलं होतं साचलं होतं ते देखील आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे व्यापारी आहेत, जी आस्थापना आहेत व्यापाऱ्यांची, ती आता साफसफाई करायला व्यापाऱ्यांनी जी आहे ती सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, चिपळूण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।